नमस्कार. आज मला खूप आनंद होतोय की तुम्ही लोकांनी मला इथे आज बोलावलंय. त्या व्यतिरिक्त मोठा आनंद मला हा होतोय की सगळे शिक्षकगण आणि निवडक विद्यार्थी माझे विचार ऐकायला इथे आले. म्हणूनच मला सांगावंसं वाटतंय की शिक्षणामध्ये कलामंच जोडीला खेळ खूपच जरुरीचा असतो. तुमचा बौद्धिक विकास आणि शारीरिक विकास यांचा मेळ होण्यासाठी शिक्षणाबरोबरच खेळ आणि कलामंच असणं खूपच जरुरीचं असतं. आज मला खूपच वैयक्तिक घटनेची आठवण येते. तुम्हाला ती सांगताना मला खूपच विचित्र भावना होत आहेत, कारण ती घटना माझ्या स्वतःच्या मोठ्या भावाशी संबंधित आहे. त्यामुळे कुठेतरी भीती वाटते की तुम्ही त्याचा कमकुवतपणा समजू नये. पण सांगितली नाही तरी तुम्हाला वाटेल की याविषयी मी तुम्हाला अर्धवटच माहिती दिली. हा माझ्यासाठी एक दाखला आहे, एक उदाहरण आहे. माझे मोठे भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठे होते, पण केवळ 3 इयत्ताच पुढे होते. त्यांनी पण त्याच वयात शिक्षण सुरू केलं होतं ज्या वयात मी शिकायला लागलो होतो. अभ्यासासारख्या महत्वाच्या विषयाच्या बाबतीत त्यांना घाई गडबड करणं मुळीच पसंत नव्हतं. आणि याच भावनेपोटी खूपच मजबूत असा शिक्षणाचा पाया त्यांना घालायचा होता, जेणेकरून त्यावर एक आलिशान महाल बनू शकेल. 1 वर्षाचं काम 2 वर्षात पूर्ण करायचे. कधी कधी 3 वर्ष सुद्धा घालवायचे. पायाच जर मजबूत नसेल तर घर भक्कम कसं उभं राहणार? मी छोटा होतो, ते मोठे होते. मी तेव्हा 9 वर्षांचा होतो, मोठे भाऊ 14 वर्षांचे होते. माझी सगळी काळजी वाहण्याचा त्यांना पूर्ण आणि जन्मसिद्ध अधिकार होता. माझी विनम्रता यातच होती की त्यांच्या हुकुमाला मी कायदा मानावं. रेवाधर, आलू दादा, काय करतोयस? चला अभ्यासाला बस. हो. बेदुणे 4, बेपंची 10, बेसगपा. मिनरल बॅग्स. जरुरी पास किंवा फेल, जरुरी पास किंवा फेल. हो हो शिवाय शिवाय किंवा हो हो शिवाय शिवाय, परंतु विचार 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 किंवा जेव्हा तू जेव्हा तू जेव्हा तू चक्कर 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 चक्कर. स्पेशल अमीना. बंधूंनो बंधूंनो, खरं तर भाई श्रीयुत राधेश्याम.
थांब थांब थांब, मी येतो. थांब 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 थांब. ए खाली उतरा. थांब ना, मला पण चढू दे ना. आम्हाला पण घ्या त्याच्या वरती. अरे थांब, थांब, ए, ए. उतरा. अरे थांब, थांब. अरे थांब थांब लवकर. पडेल तो. ए, लवकर चला, अरे काय थांब ना, करतोय? ए काय करतोय? ए, धावा 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 धावा. अरे 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 थांब 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 रे, गाव, आता गाव, मी तू मागं गेलास थांब रे. हे बघ, ऐक ना. ए आता बघ मी काय खेळतो ते बघ हे बघ. हा. अरे थांब. नाही, अरे नाही, नाही, नाही नाही माझ्या कोणी? खेळा. चल लवकर. ए चल. ए, तू जा तिकडे. कुठे होतास? कुठे होतास? ते मी Once upon a time, they lived in a village in Russia. A farmer named Behem. He had a big family, but only a small piece of land of his own. He was poor and unhappy. He had quarrels with his neighbors because their cattle steals into their field and eat their crops. He invited their neighbors and wanted to have their big plot of अरे अशा land. प्रकारे इंग्रजी वाचशील तर तू आयुष्यभर वाचतच बसशील. डोक्यात काही शिरणार नाही. अरे इंग्रजी वाचणं तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये की वाटेल तसं वाचलं. इथे दिवस रात्र डोळे फोडावे लागतात, रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा कुठे विद्या येत असते. आणि येते म्हणजे काय, हा नुसती नावानच येत असते. अरे मोठमोठे विद्वान सुद्धा इंग्रजीत लिहू नाही शकत, बोलणं तर दूरच्याच गोष्टी आहेत. अरे तू तर एवढा मोठा मूर्ख आहेस की माझ्यावरही तुला बोध होत नाही. मी केवढी मेहनत करतोय हे बघतोयस की नाही तुझ्या डोळ्यांनी. आणि जर बघत नशील ना तर हा तुझ्या डोळ्यांचा दोष आहे, तुझ्या बुद्धीचा दोष आहे. कितीतरी जत्रा मेळावे भरत असतात, तू कधी पाहिलंस मला तिथे जाताना? मी कधीच अशा ठिकाणी जात नाही, नेहमी अभ्यास करत असतो. तरी पण एकाच इयत्तेत 2-2, 3-3 वर्ष सडत पडलेला असतो. तुझ्या समोर माझं उदाहरण असताना तुला वाटतंच कसं की खेळण्यात वेळ घालून तू पास होशील? अरे मला 3-3 वर्ष लागतात, तू तर आयुष्यभर त्याच इयत्तेत सडत बसशील. तुला खेळायची जर एवढीच हौस असेल तर घरी चालू लाग. बाबांच्या कमाईचे घामाचे पैसे का वाया घालवतोस तू? मी गावालाच निघून जातो, जे माझ्या आवाक्या बाहेरचं आहे. त्यात हात घालून माझं आयुष्य का वाया घालवू? मला कोणी मूर्ख म्हटलं तरी मंजूर आहे, पण एवढी जिद्द आणि मेहनत माझ्याच्याने नाही व्हायची. अगदी योग्यच बोलत होता माझा दादा. खूप मन लावून अभ्यास करावा लागेल, मला योजना आखावी लागेल, एखादं वेळापत्रक बनवावं लागेल. मी आजच वेळापत्रक बनवतो. पाच ते 6 मॅथ्स, 6 ते 7 शाळेत जायची तयारी करायची, 7 ते 8 शाळेला निघून जायचं. अरे रेवा, आज तू बरोबर वेळापत्रकाप्रमाणे कामं केली आहेत. चल थोडं जेवण घे, नाहीतर उशीर होईल शाळेत जायला. चल 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 लवकर चल. हो दादा.
5 वाजता उठणे, 6:30 ते 8 अभ्यास, 8 वाजता नाश्ता, 9 वाजता शाळेतून घरी. रेवाधर, इकडे ये. हे वेळापत्रक बनवलं होतंस तू? हो. फार हुशारीने बनवलं हे वेळापत्रक. कुठे गेला वेळा? फिसकटलं ना? बोलत का नाहीयेस तू? तोंड शिवलंय का तुझं? तुला खेळण्याची एवढीच हौस असेल ना तर चालू लाग, एखाद्या खेळाच्या विद्यालयात नाव घाल तुझं. पण ते सुद्धा जमणार नाही तुला बहुधा. मूर्ख कुठला. तुला काही बोलायचं म्हणजे ना मूर्खापुढे वाचली गीता. मुलांनो शांत रहा, ही वार्षिक परीक्षा आहे. हो, ही वार्षिक परीक्षा आहे तुमची. या परीक्षेत तुम्ही पास व्हायलाच हवं. वार्षिक परीक्षा उरकली. मोठे भाऊ नापास झाले आणि मी पास झालो. इयत्तेत प्रथम आलो. अशा प्रकारे आता माझ्या आणि मोठ्या भावांमध्ये केवळ 2 वर्षांचं अंतर राहिलं. अरे कुठे गेली तुझी ती घोर तपस्या? तूच बघ माझ्याकडे. मजेत खेळत पण राहिलो आणि इयत्तेत पहिला पण आलो. अरे तू तुझ्या रक्ताचं पाणी करून कोणता तीर मारलास? इयत्तेत शेवटी पुन्हा नापासच व्हावं लागलं. बघतोय तुला. या वर्षी तू इयत्तेत पास झालायस, शिवाय पहिला पण आलायस म्हणून तुला खूप अक्कल आहे असं वाटतंय. पण बंधुराज, घमेंट तर मोठमोठ्या लोकांनी पण नाही केली. अरे मग तू स्वतःला काय समजतोस? इतिहासात रावणाची अवस्था तर जाणतोस तू. त्याच्या चरित्रावरून तू कोणता बोध घेतलास? की वाचायचं म्हणून वाचलंस? परीक्षेत पास होणं कोणती मोठी गोष्ट नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे जे वाचतोस त्याचा अर्थ समजून घे. रावण भूमंडळाचा स्वामी होता. अशा राजा महाराजांना चक्रवर्ती राजा म्हणतात. रावण एक चक्रवर्ती राजा होता. मोठमोठे देवता त्याचे गुलाम होते. अग्नी आणि पाण्याचे देवता सुद्धा त्याचे गुलाम होते. पण त्याचा अंत कसा झाला शेवटी? ओंजळभर पाणी देणारा सुद्धा कोणी उरलं नाही. माणसाने एक वेळ कुकर्म करावं, पण अभिमान करू नये. अभिमान केल्यास सर्वनाश ओढावलाच म्हणून समज. सैतानाची अवस्था पण तू वाचलीच असावीस. त्यालाही अभिमान होता की ईश्वराचा त्याच्यापेक्षा मोठा भक्त आणखी कोणी नाही. पण त्याचा कसा झाला शेवट? स्वर्गातनं नरकात हाकलवलं त्याला. शाहिरूमने सुद्धा एकदा अहंकार केला होता. शेवट कसा झाला त्याचा? दारोदार भिका मागत मेला बिचारा. तू तर साधी एक मामूली इयत्ता पास झालायस आणि एवढ्यातच तुझं डोकं फिरलं. पुढे काय दिवे लावणार मग तू? तुझी अवस्था म्हणजे आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2. परंतु नशीब एकदाच उघडत असतं, वारंवार नाही. माझ्या नापास होण्यावर जाऊ नकोस. माझ्या इयत्तेत जेव्हा येशील ना तेव्हा तोंडाला घाम फुटेल. जेव्हा ऑलजेब्रा आणि जॉमेट्रीचे लोखंडाचे चणे खावे लागतील. इंग्लिस्तानचा इतिहास पाठ करावा लागेल. बादशहांची नावं लक्षात ठेवणं सोपं काम नाहीये. 8 हेनरी होऊन गेलेत. एकेकाचं नाव लक्षात ठेवणं सोपं काम नाहीये. समजतोस काय तू? 7व्या हेनरीच्या जागी 8व्या हेनरीचं नाव लिहिलंस तर सगळे गुण गायब. सफाचट गुण मिळणारच नाहीत. अरे समजतोस काय तू? डझनभर विल्यम्स होऊन गेले, डझनभर जेम्स होऊन गेले, शिवाय केवढे तरी चार्ल्स. ह्या भाग्यानं नावं सुद्धा जोडली जात नव्हती. एकाच नावाच्या मागे पहिला, दुसरा, चौथा, 5वा अशीच नावं लागायची. अरे मला तरी विचारायचं, मी तर त्यांना 10 लाख नावं सुचवली असती. आणि जॉमेट्री म्हणजे डोक्याचा भोगा. अ ब जॉच्या ऐवजी अ ज ब बघा लिहून सगळे गुण गायब. अरे व्यवहारात कोणी विचारतं तरी का तुम्हाला की अ ब ज आणि अ ज ब मध्ये काय फरक आहे? पण नाही. डाळ भात पोळी आणि भात डाळ पोळी काय फरक आहे? तुम्ही कसंही खा. पण नाही, ह्या परीक्षकांना कोणतीही पर्वा नसते. त्यांना तेच हवं असतं जे पुस्तकात छापलेलं असतं.
तेच पाठ करा, तेच पाठ करा, अक्षर अक्षर लक्षात ठेवा. आणि याच पाठांतराचं नाव विद्या असं ठेवलेलं आहे, शिक्षण असं ठेवलेलं आहे. या असल्या निरर्थक गोष्टींचा अभ्यास करून आहे का काही फायदा? या तलावातलं पाणी त्या तलावात टाकून द्या, म्हणजे अर्धा तलाव दुप्पट होईल किंवा चौपट होईल. नाहीतर अर्धाच राहिला तर माझं काय जातंय? मग सांगितलं जातं की वेळेच्या बंधनावर निबंध लिहा, शिवाय 4 पानांपेक्षा कमी नकोय. मग तुम्ही हातात पेन घेता, पुरवणी समोर ठेवून, आणि तुम्हाला त्याचं नावच सुचत नाही. आता सर्वांनाच ठाऊक आहे की वेळेचं बंधन पाळणं चांगली बाब आहे. त्याने माणसाच्या जीवनात संयम प्राप्त होतो, त्याची उद्योगधंद्यात उन्नती होते. पण एवढ्याशा गोष्टीसाठी 4 पानं कशी लिहायची? जी बाब एका वाक्यात सांगितली जाऊ शकते त्यावर 4 पानं लिहिण्याची काय गरज आहे? मी तर याला मूर्खपणाच म्हणेन. म्हणूनच माझं म्हणणं ऐक. भले मी फेल झालो असेन, पण तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी, तुझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. तुला मी जे काही सांगतोय ते नीट लक्षात ठेव, नाहीतर पस्तावशील तू. शाळेची वेळ होत आली होती, नाहीतर देव जाणे हे उपदेशमाळ कधी संपणार होती. जेवायला बसलो, पण तोंडाची चवच गेली होती. मी पास होऊन सुद्धा जर एवढा तिरस्कार होत असेल तर फेल झाल्यावर बहुधा माझा जीवच घेतला जाईल. मोठ्या भावाने स्वतःच्या इयत्तेचं जे भयंकर चित्र दाखवलं त्याने पूर्ण घाबरूनच गेलो मी. शाळा सोडून घरी नाही पळालो, बस हीच आश्चर्याची बाब आहे. एवढा तिरस्कार होऊन सुद्धा पुस्तकांविषयी माझं जे मत होतं त्यात मुळीच बदल होणार नव्हता. असं असूनही खेळण्याची कुठली संधी मी हातची जाऊ देत नव्हतो. अभ्यास करायचो, पण एवढाच की रोजचा टास्क पूर्ण व्हावा आणि शाळेत बोलणी खावी लागणार नाही. या विहिरीचा जो व्यास आहे तो 14 मीटर आहे. आपल्याला हे जाणून घ्यायचंय की एखाद्या मुलाने विहिरीभोवती जर गोल फेरी मारली तर तो किती अंतर कापेल. ह्यावरनं एखादा कोणी धावपटू किंवा कोणी मुलगा या विहिरीच्या भोवती गोल फिरला तर अंतर काढण्यासाठी एक सूत्र लागतं. ते सूत्र म्हणजे 2πr. याला म्हणतात परिमाण. ठीक आहे? Yes, sir. लक्षात आलं सगळ्यांच्या? Yes, sir. गुड. हा चालेल, चल चल, नीट आहे, चालेल, हा, चालेल. चला. ठीक आहे, ठीक हा, आहे. चल चल चल. हो, हो, हा. मी मारीन. ए, नीट घे रे. ए, ए. हा, हा. अरे अरे शाबास. बरोबर आहे. बघा, सोडू नकोस नेम. अरे वा. बरोबर बॉल मार. सांभाळ सांभाळ. मस्त. काय काय? ए, अरे मी पण पास झालो. हे बघ, हे बघ. ओय, मी हे बघ, हे first बघ. झालो. ए, माझं पण first अरे मला झालं. second class मिळाला. ओय, ओय, मी first झालो. ये. मी first झालो. Class. अरे वा. ओय, चला, मी चला, first चला. झालो. हे आज मी तुला पार्टी देणार हा. अच्छा. अरे मी पास झालो. ए, पास झालो. हो. पास. हे, पास झालो मी. अरे 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 मी पास झालो, माहिती काय? ए मला तो पिवळा पिवळा. ए, चला उडव ना, उडव. हा. अरे हे बघा, माझ्या काप, माझ्या काप. अरे तू फिर. थांब थांब थांब. हा, थांब थांब. ते इकडे. ए नाही रे, ए थांब ना, थांब थांब थांब. एक काटली. अरे 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 गेली ती बघ. ए, तो बघ गेला. ए ए ए थांब, पकड 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 पतंग पकड. चल चल चल. सकाळी बाजारात फालतू पोरांबरोबर पतंग उडवायला तुला लाज नाही वाटत? आता तुला याचंही काही महत्व राहिलेलं नाहीये ना, की आता तू 7वीत 8व्या इयत्तेत गेलायस. अरे एक काळ होता जेव्हा लोक 8वी इयत्ता पास झाल्यावर नामवंत तहसीलदार व्हायचे, आणि त्याच 8व्या इयत्तेत आल्यावर तू
भर बाजारात या फालतू पोरांबरोबर फुकटच्या पतंगांमागे धावतोयस? तुझ्या या बेअकली वागण्याची मला लाज वाटतेय. तू हुशार आहेस, यात मुळीच संशय नाही, पण ही असली हुशारी काय कामाची जी एखाद्याच्या आत्म्याला किंवा लौकिकाला धक्का पोहोचवेल? आणि तू तुझ्या मनात जर असा विचार करत असशील की मोठ्या भावापेक्षा तू केवळ एकाच इयत्तेने मागेस आणि मोठ्या भावाला तुला बोलण्याचा काही हक्क नाहीये, तर ही तुझी चूक आहे. मी तुझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे आणि राहणार. दुनियेचा आणि जीवनाचा अनुभव मला तुझ्यापेक्षा जास्त आहे. तू त्याची तुलना करू शकणार नाहीस. आणि जर पुढे तू MA, डिलीट, डिफिल झालास तरी पुस्तकं वाचून अक्कल येत नसते, अनुभवानेच ती येत असते. आई कधी कुठली इयत्ता पास झाली नाही. बाबा पण कदाचित 5व्या 6व्या इयत्तेच्या पुढे शिकू शकले नसतील. आणि आपण दुनियेतली सगळी विद्या जरी शिकलो तरी पण बाबा आणि आईलाच आपल्याला समजावण्याचा अधिकार आहे. दोघेही आपले जन्मदाते आहेत, म्हणूनच हा अधिकार आहे. यासाठी नाही की त्यांनी कुठली विद्या मिळवली नाहीये. देव ना करो उद्या जर मी खूप आजारी पडलो तर तू तुझे हातपाय गाळून बसशील. बाबांना तार पाठवण्याखेरीज दुसरं काही करू शकणार नाहीस. पण तुझ्या जागी जर बाबा असतील तर त्यांचे हातपाव नाही गळणार, कुणाला तारबीर नाही पाठवत बसणार, घाबरणारही नाहीत. प्रथम स्वतः उपाय शोधण्याचा प्रयत्न करतील. त्यातूनही जर त्यांना यश नाही मिळालं तर डॉक्टरांना बोलावतील. आपण दोघे भले पूर्ण दुनियेतली विद्या शिकलो तरी आई आणि बाबांनाच आपल्याला सुधारण्याचा आणि समजावण्याचा अधिकार आहे. यासाठी नाही की ते दोघे आपले जन्मदाते आहेत, पण यासाठी की दुनिया आणि जीवन याचा अनुभव दोघांनाही आपल्यापेक्षा जास्त आहे. तेव्हा बंधुराज, आपल्या मनातनं ही घमंड काढून टाक की तू स्वतंत्र झालायस. मी असताना तू असा मोकाट फिरू शकणार नाहीस. एवढं समजावून जर तू ऐकलं नाहीस ना तर मी याचा प्रयोगही करू शकतो. आज तुला माझं बोलणं जिव्हारी लागलं असेल ना? अजिबात नाही दादा, तू जे काही सांगतोयस ते अगदी खरंय. शिवाय तुला ते बोलण्याचा अधिकार सुद्धा आहे. मी नसतं कधी अडवलं तुला. माझी पण कधी कधी इच्छा होते, पण मी स्वतःच बेभान वागलो तर तुझं रक्षण कसं करणार? हे कर्तव्य तर माझ्या शिरावर आहेच ना. मोठ्या भावाने अरे थांब ना दादा. अगदी घट्ट जवळ घेतलं मला. त्यांचे अश्रू ओघळत होते. मला सुद्धा रडू येत होतं. योगायोगाने त्याच वेळी एक कापलेला पतंग आमच्या डोक्यावरून उडत चालला होता. त्याचा दोरा लटकत होता. मुलांचा एक घोळका पतंगाच्या मागे मागे ओरडत धावत चालला होता. मोठे भाऊ थोडे उंच होतेच. त्याने उडी मारून तो दोरा पकडला आणि बेभान होऊन हॉस्टेलच्या दिशेने धावत सुटले. मी सुद्धा त्यांच्या मागे मागे धावत गेलो.